हे काय केलंस तू? यालाच प्रेम म्हणतात. आपल्या गावातली राघुमायनाची जोडी. मी तर विचार करायचो लव बट सिर्फ शहर में होते हैं. जय महाराष्ट्र. मी शैलजा जोगल. प्रेमावरती वर्षानुवर्ष जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवित आलेत आणि पुढे देखील बनवतील अशाच मानसिकतेवरती आधारित चित्रपट तुमच्या भेटीला येतोय झिंग प्रेमाची. विजय उषा बॅनर खाली निर्माते विजय कुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या सांगीतिक रोमॅन्टिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय शाहिद खान यांनी आणि बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिलेत. या चित्रपटामध्ये संगीताचे बरेच महत्त्व असून या चित्रपटात एकूण 5 गाणी असून त्यातील एक सुफी सॉन्ग ईदला प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि चित्रपटाच्या अशा विविध पैलूंबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यातले कलाकार आणि दिग्दर्शकांजवळून. आणि आज माझ्यासोबत जय महाराष्ट्राच्या सेटवरती आहेत रणजित जोग, शीतल तिवारी, स्मृती पाटकर आणि शाहिद खान. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या सेटवरती. सर्वात पहिल्यांदा मी शाहिद खान सरांकडे जाईन. शाहिदजी, मला सांगा, एकंदरीत या चित्रपटाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली किंवा याच विषयावरती चित्रपट करावं असं तुम्हाला का वाटलं? लव स्टोरी पे बहुत सारी फिल्में आई तो मैंने सोचा कुछ थोड़ा सा अलग करना चाहिए लव स्टोरी को लेके. तो इस कहानी में, इस फिल्म के अंदर, झिंग प्रेमाची के अंदर हमने कुछ नया करने की कोशिश की है क्योंकि कुछ चीज़ें ऐसी हैं, कुछ इश्यूज़ हैं ऐसे प्यार को लेके हमारे यहाँ कि जिन्हें दिखाना बहुत ज़रूरी था और उनके ऊपर थोड़ा शोध करना भी ज़रूरी था और ताकि लोगों को जो है ना उससे समझ में आए कि मतलब क्या चीज़ें नहीं करनी चाहिए, क्या करना चाहिए. वो मैसेज इस फिल्म के अंदर यंगस्टर्स के लिए भी है और पेरेंट्स के लिए भी है. आणि याची स्टोरी सुद्धा तुम्ही लिहिली आहे, तर तो अनुभव नेमका तुमचा कसा होता? नहीं, स्टोरी लिखने के टाइम पे मुझे बहुत अच्छा लग रहा था और अच्छा लगने के साथ साथ दिमाग में यही था कि इस कहानी के थ्रू मैं एक जो मैसेज है वो स्ट्रांगली ऑडियंस तक पहुंचा सकूं और उसमें कितना कामयाब हूँ ये तो ऑडियन्स देखने के बाद बताएगी. नक्कीच. रणजित, मी तुमच्याकडे येईन. मगाशी मी पाहिलं एकदम रोमॅन्टिक सॉन्ग एक शूट झालेला आहे आणि एकंदरीत या सॉन्गची काय खासियत आहे? सॉन्गची खासियत म्हणाल तर शब्द खूप चांगले आहेत, चाल देखील खूप चांगली आणि मी स्वतः पर्सनली ॲज अ ॲक्टर खूप वर्षांनंतर रोमॅन्टिक सॉन्ग करतोय. कारण गेले काही वर्षात मी खलनायकी भूमिका जास्त करतोय, त्यामुळे ते साधारणपणे आपल्या इंडस्ट्रीत एक इमेज बनून जाते की हा अशाच भूमिका करतो. तर मी जेव्हा करिअर सुरू केलं होतं तेव्हा रोमॅन्टिक फिल्मनी केलं होतं. त्या काळात मला शाहिद भाई परत घेऊन गेले, तशीच एक संधी मला तशा टाईपचं गाणं करण्याची त्यांनी दिली. नक्कीच. स्मृतीजी, एकंदरीत या चित्रपटाचं जे बेसिक आहे म्हणजे गाण्यावरती हा चित्रपट पूर्ण आधारलेला आहे किंवा बनवलेला आहे आणि ह्याचं संगीत हा मुख्य पाय, ह्याचं शूट हे बाहेर झालेलं आहे म्हणजे अगदी लाल किल्ला म्हणा किंवा ताजमहल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी. तर काय नक्की यात विविध वैशिष्ट्य आहेत गाण्यांची? वैशिष्ट्य तेच आहे की मराठी सिनेमा म्हटलं की ते मराठी लोकेशन्सवरच आपण शूट करतो, तेच आपल्या डोक्यात असतं. तर ही गाणी जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर शूट झाली आहेत आणि पिक्चरायझेशन खूप छान केलं आहे त्यांनी. लिरिक्स आणि म्युझिक तर सुंदर आहेच, पण लोकेशन्स पण सगळ्यांना खूप आवडतील, प्रश्नच नाही. नक्कीच. शीतल, मी तुझ्याकडे येईन. तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस आणि तरी देखील मराठी चित्रपटात तू काम केलंयस. एकंदरीत भाषेवरती प्रभुत्व मिळवताना तुला कुठे त्रास नाही ना झाला यामध्ये? खूपच त्रास झाला. म्हणजे की मला मराठी प्रॉपरली नाही येत. मला मराठी येतं पण थोडं थोडं येतं ना, जास्त नाही येत. पण मी खूप कोशिश केली आहे मराठीमध्ये बोलायला आणि मराठीमध्ये बोलायला. सो बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है. इट वॉज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी बिकॉज दिस वॉज माई फर्स्ट टाइम एवर. सो बहुत मज़ा आया है और बहुत अच्छा लग रहा है कि मेरी टीम बहुत सपोर्ट कर रही है मुझे और मराठी इंडस्ट्री भी एक्सेप्ट कर रही है. या मूवीच्या वेळी तू अगदीच बिझी शेड्यूलमध्ये असशील, तर यावेळेला तू स्वतःला नेमका कसा वेळ देत होतीस? टाइम देना बहुत मुश्किल था, बट देन फिर भी कैसे कैसे करके हम जब शूटिंग लोकेशन से वापस आते थे, बिकॉज 1 घंटे का डिस्टेंस था शूटिंग लोकेशन और हम जहाँ रह रहे थे, तो बहुत डिफिकल्ट था खुद को टाइम देना. फिर भी रात को मैं कुछ ना कुछ करके अपने फेस पे थोड़ा सा पैक या फिर कुछ भी मतलब क्रीम लगा के ही अप्लाई करके ही सोती थी ताकि मैं सुबह मॉर्निंग में फ्रेश दिखूं. जरूर. शाहिदजी, या मूवीची संकल्पना म्हणजे मराठीत तुम्ही मूवी केलाय, परंतु त्याचं जे शूटचं लोकेशन आहे ते जास्त करून महाराष्ट्राबाहेरचं पण आहे, महाराष्ट्रातलं देखील आहे, परंतु महाराष्ट्राच्या बाहेरचं शूटचं लोकेशन निवडण्यामागची तुमची संकल्पना काय आहे? एक्चुअल क्या है ना, ये बड़ा इंटरेस्टिंग रहा है मुझे इसकी लोकेशंस को फाइंड आउट करना. कम से कम मैंने 6 महीने लगाए लोकेशन देखने के लिए और फाइनली मुझे बारामती के पास में टाकड़ी विलेज मिल गया
जो बड़ी खूबसूरत जगह है। वहाँ जाने के लिए एक ही रास्ता है, वो जो एक ब्रिज है आपको गाने में देखने को मिलेगा। वो ब्रिज अगर ना हो तो शायद मतलब उस गांव में आना जाना मुश्किल है। तो वो पूरा भीमा नदी के किनारे बसा हुआ गांव है। और मुंबई में, महाराष्ट्र में सब जगह बारिश होती है, लेकिन वहाँ बारिश बहुत कम होती है उस जगह पे। तो मुझे नदी चाहिए थी, मुझे दूसरी चीज़ें चाहिए थी, और ऐसा एक गांव चाहिए था जो मतलब पूरा का पूरा गांव मेरे सपोर्ट में हो। तो मुझे अच्छा गांव मिला, अच्छे लोग मिले, उन लोगों ने पूरा सपोर्ट किया और हमने अच्छी शूटिंग करी वहाँ सब लोगों के साथ में मिलके, पूरी यूनिट और पूरे गांव ने एक साथ मिलके, और सभी लोगों ने एंजॉय किया, यूनिट ने भी और गांव ने भी। कहानी के जब कैरेक्टर्स को हमें फिल्म में से मतलब लोकेशन चेंज करानी थी उनकी, क्योंकि प्यार किया है तो डेफिनेटली प्रॉब्लम आएगी, तो घर छोड़ना पड़ता है। तो उस सिचुएशन में हमने सोचा, हमने कहा चलो तो मैं नॉर्थ जाता हूँ, मैं नॉर्थ से बिलोंग करता हूँ, तो फिरोज़ाबाद से। तो चूड़ियाँ वहीं बनती हैं, बांगड़ी, एशिया में एक ही जगह। तो मैंने कहा कैरेक्टर को हम वहाँ ले जाते हैं। तो वहाँ हमने थोड़ा सा दिखाया कि चूड़ियाँ बनती कैसे हैं। फिर हमारा हीरो वहीं जाके जॉब ढूंढता है और वहाँ काम करता है। फिर फाइनली ये लोग शादी कर लेते हैं। तो फिर वो शादी के बाद ताजमहल और आगरा लोकेशन में आ गया, और फिर कहानी टर्न लेती है, वापस कहानी गांव में आ जाती है। तो ये पार्ट तो वो है जो मेन स्ट्रीम शीतल की और हमारे हीरो संदेश की कहानी है, जिनके कैरेक्टर हैं दीपक और ज्योति के। इनका जो रोल है रंजीत का, वो जर्नलिस्ट का है। तो इनकी एक अलग अलग स्टोरी है। ये जर्नलिस्ट है, इनकी गर्लफ्रेंड भी जर्नलिस्ट है, दोनों लिव इन रिलेशन में रहते हैं, लेकिन इतने ज़्यादा बिजी रहते हैं कि उन्होंने शादी नहीं कर पाए हैं। तो इनकी लव स्टोरी को मतलब मुझे बिल्ड करने के लिए स्पेस नहीं था कि मैं इन्हें कहानी दूँ, इसलिए हमने इन्हें एक गाना दिया कि वहाँ इनके रिलेशंस को बिल्ड किया जाए। क्योंकि उसके बाद में फिर ये जब एक बार सीन्स में आते हैं जब हम, तो उस टाइम के बाद में फिर इनकी लव स्टोरी वो गाने से शुरू होकर गाने में ही ख़त्म हो जाती है। फिर इनका जो ओरिजिनल रोल है जर्नलिस्ट का, दोनों का, वो रन करता है फिल्म के लास्ट तक। नक्कीच मला तुमच्या सगळ्यांकडून झिंक प्रेमाची या चित्रपटाबद्दल अजून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे। कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। हे काय केलंस तू? यालाच प्रेम म्हणतात। आपल्या गावात ती राघुमायनाची जोडी, म्या तर विचार करायचो लव बट सिर्फ शहर में होते हैं। हे काय केलंस तू? यालाच प्रेम म्हणतात। आपल्या गावात ती राघुमायनाची जोडी, म्या तर विचार करायचो लव बट सिर्फ शहर में होते हैं। ब्रेक नंतर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि बघितलं आपण का झिंक प्रेमाची कलाकार आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला अजून देखील बातचीत करायची आहे। मी शाहीद सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन। यातलं जे सुफी सॉन्ग आहे ते फारच गाजतंय आणि ईदला सगळ्यांच्या भेटीला आलंय। ते गाणं तुम्ही स्वतः लिहिलंय, तर त्या गाण्याची काय खासियत आहे मला जरा सांगा। फिल्म में जब हमारे दीपक और ज्योति अपना घर छोड़ के जाते हैं, तो स्पेस नहीं था कि मैं वहाँ कुछ सीन्स रखूँ। तो एक मोन्टाज सॉन्ग बनाना था, तो सूफ़ी सॉन्ग ही मेरे दिमाग में था कि मैं सूफ़ी सॉन्ग ही उसमें डालूंगा वहाँ पे। और मैंने बहुत कोशिश की कि वो सूफ़ी सॉन्ग मराठी में हो। रणजित, मी तुमच्याकडे येईन। एकंदरीत याच्यात तुमचा क्राईम रिपोर्टरचा रोल आहे, तर त्या कॅरेक्टरबद्दल सांगाल? मी जे कॅरेक्टर करतोय त्याचं नाव आहे रोहन। हा एक प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर आहे आणि सिमिलरली त्याची गर्लफ्रेंडसुद्धा एका दुसऱ्या चॅनलमध्ये रिपोर्टर आहे। ते एवढे बिझी आहेत आयुष्यात की त्यांना लग्नही करायचा वेळ नाही आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतात ते। तर हा एक कॉन्ट्रास्ट बेसिकली कुठेतरी शाहिद भाईंना त्या स्टोरीत एक दाखवायचा होता की गावाकडे एक कपल आहे, जे यंग कपल जे इंट्रोड्यूस होत आहे, त्यांची प्रेम कहाणी, त्यांना लग्न करायचं आहे पण त्यांना समाजाचा, घरचा, गावाचा विरोध, आणि दुसरीकडे आपण एक अशी इंडिपेंडंट लाईफ जगत असो, लग्न या गोष्टीसाठी वेळ नाही आहे माणसाला, आणि ह्यांच्या स्टोरीज आपसात इंटरकनेक्टेड आहेत। त्या कशा आहेत ते खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे की रोहनची स्टोरी दीपक आणि ज्योती ह्यांच्याशी ती कशी कनेक्ट होते। आणि एक अजून एक महत्त्वाचा या कॅरेक्टरचा भाग असा आहे की आपण जे म्हणतो की संविधानात आपले 4 स्तंभ, मीडिया एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तुम्हाला जास्त चांगलं ते माहिती आहे। तर ह्याच्यात हा जरी रिपोर्टर असला पण ही इज नॉट अ पर्सन जो फक्त स्वतःचे वरून आलेले ऑर्डर्स फॉलो करतो। त्याचं एक ठाम मत आहे की मी आधी एक माणूस आहे, नंतर मी जर्नलिस्ट आहे, तर तो प्रत्येक गोष्टीला इन्व्हेस्टिगेट करत असतो आणि जर का त्याला नाही पटलं तर तो रिपोर्टही नाही करत। इतका म्हणजे त्या टाईपचा तो फर्म असतो। तर तो मग काही इन्सिडेंट्स फिल्ममध्ये असे आहेत जिथे थोडंसं एक शेतकरी आत्महत्या प्रकरण, मी हलक्या
ह्यांनी टच करण्याचा प्रयत्न केला आहे. फार नाही केलं त्या मुद्द्याची डिटेलमध्ये, पण एक तो प्रसंग असा दाखवला आहे की सहसा आपण बघतो रिपोर्टिंगमध्ये की ही घटना झाली, असं झालं, ह्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण कधी कधी असं होतं एखाद्या केसमध्ये की तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलं नसतं की ती बाजू खरी होती का, की तो खोटं बोलत होता, काही दुसरं कारण होतं आणि स्वतःच्या फायद्यासाठी करतोय का. तर हा रोहन त्या टाईपचं कॅरेक्टर आहे. आणि तिथे तो त्या माणसाला ॲक्च्युली तो माणूसच एक्सपोज होतो की त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून तो एक ड्रामा क्रिएट करतो, ज्याने की सरकारी हॉस्पिटलच्या समोर असा सिनॅरिओ क्रिएट होईल, मीडिया येईल आणि त्याला काहीतरी येऊन त्याच्या बाजूने बोलले जाईल की पूर्ण ती कहाणी तो म्हणजे अशी रचलेली कहाणी असते. असं ते फार लेयर्स असलेलं छान कॅरेक्टर आहे आणि ते खूप वेगळ्या पद्धतीने ह्यांच्या स्टोरीशी कनेक्ट होतं. ती खरंच सस्पेन्स एलिमेंट आहे, ते कसं कनेक्ट होतं. नक्कीच. स्मृतीजी, एकंदरीत तुम्ही मराठी मूवी आहे जिंक प्रेमाची पूर्ण आणि नॉन महाराष्ट्रीयन कलाकार आहेत, तर यांच्यासोबत काम करतानाचे तुमचे काय अनुभव आहेत? कारण तुम्ही आई दाखवलेली आहे, तर एकंदरीत ती कशी साकारली आहे? हां, मी हिरोईनची आई प्ले करते. मेहनत खूप केली मुलांनी, म्हणजे जरी त्यांना, कारण मराठी त्यांना फ्लोमध्ये बोलता येत नाही, पण समजत नाही किंवा काय असं नाही, आणि आम्ही करेक्ट करत होतो. त्याच्यामुळे त्या मुलांची शिकायची एक जिद्द पण होती की आम्ही करतोय मराठी तर आलं पाहिजे प्रॉपर. तर मेहनत खूप केली त्यांनी. नक्कीच. आणि मग तुमचे यांच्याशी काम करतानाचे काय अनुभव आहेत? म्हणजे यांना मराठी जेव्हा तुम्ही बोलायचात ते लगेच कळायचं का त्यांना अर्थ वगैरे समजून सांगावा लागायचा? नाही, कळायचं. एक पर्टिक्युलर शब्द फक्त त्यांना जरा सांगावे लागायचे की याचा अर्थ हिंदीत काय होतो, पण लगेच कॅच केलं त्यांनी. म्हणजे असं फार त्रास नाही दिला आम्हाला. मी पुन्हा तुझ्याकडे शीतल येईन. एकंदरीत तुमचं सगळ्यांची सेटवरची जी काही धमाल मस्ती, एक बॉन्डिंग तयार झालं असेल एवढ्या दिवसांमध्ये, तुमचं ते बॉन्डिंग कसं होतं? खूपच छान होतं, खूपच छान होतं. म्हणजे मी हिंदी में बोलना ठीक है. तो जैसे हम लोग ने जर्नी स्टार्ट की, सब इतने हेल्पफुल और सब इतने अच्छे थे कि कोई भी, सर ने भी कभी ऐसे ट्राई नहीं किया कि रूल करना है या तुम ऐसा नहीं ऐसा करोगे. उन्होंने इतना फ्रीडम दिया कि हाँ, तुम पहले कैरेक्टर को समझो, उसके अंदर थोड़ा अपने आप को समझो कि तुम ज्योति हो, कैसे करना है, तुम्हें क्या करना है, फिर तुम प्रेजेंट करो खुद को. तो फ्रीडम था चॉइस की तुम कैसे करना है, क्या करना है, वो तुम्हारी डिसीजन है. तो उसके लिए बहुत अप्रिशिएट करना चाहूँगी मैं शाहिद सर को कि उन्होंने मुझे लिया और फ्रीडम भी दिया. सो थैंक यू सर. और मेरी मॉम ने मुझे बहुत सपोर्ट किया है, बिकॉज फर्स्ट डे पे लिटरली मैं रोई हूँ. बिकॉज मराठी मेरा इतना स्ट्रॉन्ग था नहीं. आता है मुझे, आई कैन स्पीक मराठी, बट देन इतना फ्लुएंटली नहीं बोल पाती. तो फर्स्ट डे पे मुझे बहुत दिक्कत हो रही थी, क्योंकि जो स्क्रिप्ट था वो मुझे उसी दिन मिला था. जो हमारी जर्नी, हमारा 12 आवर्स पहले डिसाइड हुआ है कि मैं ये मूवी करने वाली हूँ. बिकॉज उसके पहले वो कंफर्म नहीं थे, उन्होंने मतलब थोड़ी प्रोसेस में चल रही थी चीज़ें. और 12 आवर्स पहले फिर मैंने भी अपने जो प्रोजेक्ट्स है, वो पेंडिंग प्रोजेक्ट्स, उनको पोस्टपोन करके इस मूवी को ऑप्ट किया. बिकॉज मुझे लगा शीतल, दिस इज़ योर गोल्डन अपॉर्चुनिटी. ये अपॉर्चुनिटी मत छोड़ना, बिकॉज दिस इज़ समथिंग विच, मतलब जो तुम्हारी लाइफ के लिए बहुत अच्छा हो सकता है. तो जैसे हमने ये जर्नी स्टार्ट की तो बहुत डिफिकल्टी थी फर्स्ट डे पे, लेकिन जैसे जैसे ये लोग ने मुझे सिखाया, सब ने मुझे इतना सपोर्ट किया. मेरे को एक्टर संदेश गौर ने भी मुझे बहुत सपोर्ट किया, वरना तो फर्स्ट डे में घर चली जाती. इतनी टेंस और इतनी उदास हो गई थी मैं फर्स्ट डे, क्योंकि ऑलमोस्ट हमने कितने 10 टेक लिए होंगे, 10 के ऊपर टेक लिए होंगे, और सर नाराज हो गए थे. सर ने एट द एंड मतलब बोल दिया, तो फिर मैं बोली ओ शिट यार, अब क्या करूँ. मतलब आई स्टार्टेड क्राइंग लिटरली कि अब क्या करूँ. फिर संदेश गौर ने मुझे समझा कि नहीं ऐसे करो ऐसे करो ऐसे करो. तो फिर जो हमने स्टार्ट किया है उसके बाद एक भी दिन ऐसा नहीं गया कि कुछ कमी आ रही हो या कुछ ज़्यादा हो रहा हो. 5th डे पे इतना अच्छा हुआ कि सर ने, इनका पहला शूट था तो शायद वो प्रेशर ले लिया. हाँ, तो वो प्रेशर की वजह से वो गलतियाँ हो रही थी. जैसे ही वो प्रेशर रिलीज़ हुआ, काम स्मूथ हो गया. 5th डे पे मुझे लिटरली शाबाशी मिली है सर से कि हाँ, तुमने मतलब मेहनत की और तुम अच्छा कर रही हो. एंड आई वॉज लिटरली हैप्पी कि हाँ चलो, अब फंबल नहीं हो रहा है, अब अच्छा हो रहा है. एंड आई वॉज रियली हैप्पी कि अब मैं कर सकती हूँ. कॉन्फिडेंस लेवल भी बढ़ गया, और जैसे जैसे दिन जाते गए वैसे वैसे परफॉर्मन्स और खिलती गई. हा तुझा फर्स्ट मूवी होता आणि ह्याची स्क्रिप्ट जेव्हा तुझ्याकडे आली, जेव्हा तू वाचलीस, आणि हे यातलं जे तुझं कॅरेक्टर आहे ते त्याबद्दल नेमकं काय सांगशील? माझा कॅरेक्टर आहे ज्योतीच्या. ज्योती खूपच मस्तीखोर आहे आणि खूप लाईव्हली आहे. आणि तिचं कसं आहे की ती लहानपणीपासूनच खूप रिच आहे. माझी आई बाबा खूप रिच आहे, तर तिला जे काही पाहिजे त्याला भेटायचं. मतलब उसको जो भी चाहिए वो उसको मिलता था बचपन से. मतलब अगर वो बोलेगी डैडी मुझे इतने पैसे चाहिए, तो डैडी फट से निकाल के दे देते थे. मॉम को बोलेगी मॉम मुझे यहाँ जाना है, तो वो बोलती हाँ ठीक है गाड़ी लेके जाओ, वहाँ चले जाओ, ऐसा करो वैसा करो.
इतनी रिच फैमिली से और सब कुछ इतना अच्छा है उसके साथ, और वो ऐसी है कि वो किसी की भी हेल्प करना चाहती है। बाहर निकलेगी तो कोई अगर प्रॉब्लम है तो उसको दिखेगा तो वो फट से जाके हेल्प करेगी। तो उसका कैरेक्टर बहुत लाइवली और बहुत ही एनर्जेटिक और बहुत ही हमेशा खुश रहती है वो। नक्कीच, मला तुमच्या सगळ्यांकडून अजून देखील या चित्रपटाबद्दल बरीच माहिती जाणून घ्यायची आपण पाहिलं तर कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. हे काय केलंस तू? यालाच प्रेम म्हणतात. आपल्या गावातली राघुमायनाची जोडी. म्या तर विचार करायचो लव बट सिर्फ शहर में होते हैं. हे काय केलंस तू? यालाच प्रेम म्हणतात. आपल्या गावातली राघुमायनाची जोडी. म्या तर विचार करायचो लव बट सिर्फ शहर में होते हैं. ब्रेक नंतर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण पाहिलं आज सेटवरती जय महाराष्ट्रच्या आहे झिंग प्रेमाची या मूवी मधले कलाकार आणि त्यांच्याशी आपल्याला अजून देखील बातचीत करायची. मी रणजित तुमच्याकडे परत येईन. एकंदरीत या सिनेमामध्ये आपल्या बोलण्यातून मगाशी आलं का 3 लव्ह स्टोरीज आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या समाजावरती भाष्य करणाऱ्या आहेत. तर एकंदरीत काय खासियत आहे या स्टोरीची? खासियत अशी आहे या फिल्मची की लव्ह स्टोरी आहेच, पण त्याला एक क्राईम बॅकड्रॉप आहे आणि सायमल्टेनियसली ह्याच्यात एक स्ट्रॉंग मेसेज आहे जो पालकांसाठी सुद्धा आहे. आत्ताची जी युवा पिढी आहे जी एक तरुण वयात येते, प्रेम होतं, अट्रॅक्शन असतं, त्यांनीसुद्धा त्यांच्या लिमिट्स किती ठेवल्या पाहिजे. आणि सिमिलरली ॲट दॅट टाईम जसं मी जे कॅरेक्टर करतो आहे क्राईम रिपोर्टर, सुद्धा मीडियावरही भाष्य करणारा की जे काही असे प्रश्न असतात की आपल्याला जनतेच्या मनात असतात, हे सगळ्यांनाच असं वाटत असतं की असं झालं पाहिजे, पण ते पुढाकार घेऊन कोणी बोलत नाही. तर ते एक मेजरली कुठेतरी भाष्य आमच्या दिग्दर्शकांनी या फिल्मच्या थ्रू करण्याचं एक स्ट्रॉंग मेसेज दिला आहे. नक्कीच. स्मृतीजी, तुम्ही यापूर्वी देखील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, परंतु हाच चित्रपट म्हणजे झिंग प्रेमाची हा चित्रपट करावा असं तुम्हाला का वाटलं? नाही, खूप एक तर स्टोरी आवडलीच, प्रश्नच नाही. आणि माझा रोल असा नेहमी असा गुडी गुडी आई, फक्त प्रेम करते मुलांवर, जेवण खाण देते असं होतं. तर हा सिनेमा असा आहे की माझ्या नवऱ्याचे जे विचार आहेत तेच माझे विचार आहेत. फक्त त्याच्या होला हो करणारी ही बाई नाही आहे आणि त्याच्यासाठी ती मुलांच्या विरोधात पण जायला तयार आहे. म्हणजे ज्या मुलांना तिने लाडाकोडात वाढवलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे, तर तो मुलगा आणि माझी मुलगी पण आणि मुलगा पण जेव्हा आमच्या तोलामोलाचं नसलेल्या मुलांवर प्रेम करतात तेव्हा ती किती म्हणजे चिडू शकते, टोकाला जाऊ शकते, त्या टाईपची भूमिका आहे म्हणून मला करायला खूप मजा आली. नक्कीच. शाहीजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन का एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांनी का बघावा किंवा त्याचे काय पैलू आहेत याबद्दल काय सांगाल? आप लोगों से सभी लोगों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप लोग ये फिल्म देखने के लिए आएँ, क्योंकि इसमें 3 लव स्टोरियां हैं लेकिन एक चौथा प्यार भी है, और वो प्यार है इसलिए झिंग प्रेमाची. तो इसमें 3 लव स्टोरियां हैं, एक रंजीत की है, एक शीतल की है और एक और कैरेक्टर है जो हमारी स्मृति जी का बेटा है, तो विशाल की लव स्टोरी है अपनी. तो 3 लव स्टोरियों के साथ में जो चौथा प्यार है वो बड़ा इंपॉर्टेंट है, जो कहानी का की पॉइंट है. वो चौथा प्यार ये है कि माँ बाप के अपने इमोशंस हैं, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड्स के अपने इमोशंस हैं, फिर जनरेशन गैप है, फिर सोच है, विचारधारा है. तो वो प्यार जो है ना पेरेंट्स का और प्यार जो है यंगस्टर्स का, वो बीच में कैसे दीवार खड़ी कर रहे हैं 2 जनरेशन के बीच में. फिर कुछ हमारी कुरीतियाँ हैं समाज में फैली हुई, उन्हें हम क्लियरली मतलब दिखाने की कोशिश कर रहे हैं. इसमें कहीं पे भी हमने कुछ छोड़ा नहीं है कि ये मतलब छोड़ दीजिए ऐसे, नहीं, बिल्कुल नहीं छोड़ा है. वो सारी चीज़ों को दिखाने की इसलिए कोशिश कर रहे हैं ताकि समाज में एक अच्छा मैसेज जाए सभी लोगों के लिए कि प्यार को एक्सेप्ट किया जाए. माँ बाप भी जल्दबाजी ना करें बच्चों के किसी फैसले पे, और बच्चे भी जल्दबाजी ना करें अगर माँ बाप तैयार नहीं है उसके लिए. तो दोनों को समय देना चाहिए आणि काळाची गरज पण आहे ती. शीतल, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे एकंदरीत 5 गाणी आहेत या चित्रपटामध्ये आणि ह्यातलं तुझं आवडतं गाणं कोणतं आहे आणि ते का आवडतं तुला? सो मेरा फर्स्ट फेवरेट सॉन्ग है झिंग प्रेमाची, बिकॉज उसके जो लिरिक्स है वो बहुत ही ज़्यादा मीनिंगफुल है और आप कनेक्ट कर सकते हो. वो उसके सारे जो लाइंस जा रहे हैं वो एक्चुअली आपकी फीलिंग्स है. सो वो मेरा फेवरेट है. और उसके बाद सके साजने शूटिंग करते टाइम भी मुझे इतना मज़ा आया था, बिकॉज वो पूरा फीलिंग ही अलग आता है. पूरा आगरा, ताजमहल सब कुछ सामने है तुम्हारे, और वो फीलिंग और वो जब तुम लव में होते हो कैसे प्रेजेंट करना है. टीनेज लव है, टीनेज में जो पहला प्यार होता है वो एक्चुअली ऐसा लगता है कि वो सच्चा प्यार है.
तो जो वो ज्योति की फीलिंग्स है वो आई थिंक कि मैंने अच्छे से प्रेजेंट किया और आप लोगों को भी वो फील होगा कि जब नया नया प्यार होता है तो कैसे लड़की शर्माती है, कैसा उसकी सारी फीलिंग्स होती है, वो सब आपको फील होगी। और ये दोनों मेरे फेवरेट सॉन्ग है, सखे साजने और झिंग प्रेमाची। नक्कीच रणजित, मला बाकी काही नाही माहिती असलं तरी एवढं तर कळालेलं आहे का शीतलची मराठी मात्र सुधारलेली आहे या चित्रपटामुळे आणि ते आता आपल्याला या सगळ्यामधून जाणवतच आहे। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे एकंदरीत 5 गाणी आहेत, यातलं तुमचं एखादं आवडतं गाणं आणि त्याच्या 2 ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी। मला सगळीच गाणी आवडतात, तरी सांगायचं झालं तर जे माझ्यावर पिक्चराइज झालंय लहर तू दव कस्तुरी ते गाणं आणि सुफी सॉन्ग यासाठी, कारण त्याच्यात मला एक खूप वेगळ्या टाईपचा सांस्कृतिक कल्चरल एक्सचेंज जे आपण म्हणतो असा जाणवला की सिनेमामध्ये एकही पात्र म्हणजे दुसऱ्या धर्माचं नाही आहे, तरीसुद्धा शाहिदभाईंना हे वाटावं की एक मराठी लव्ह स्टोरीमध्ये सुफी बॅकड्रॉपचं गाणं असावं। ही संकल्पना मुळात मला खूप एक वेगळी वाटली, युनिक वाटली आणि बहुतेक ही मराठीत पहिल्यांदा होत असावी असा माझा अंदाज आहे। लहर तू दव कस्तुरी गंध तुझ्या मजदे ओंझळ वाहून प्रेमाची सुखावून मजला दे। तर तुम्ही सर्वजण आमच्या सेटवरती आलात, आम्हाला तुमच्या चित्रपटाबद्दल खूप छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या मूवीसाठी त्याचप्रमाणे आत्ताच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट। आपण पाहिलं का झिंग प्रेमाची या चित्रपटाचे कलाकार आणि दिग्दर्शक आजच्या सेटवरती आपल्या आलेले होते आणि त्यांनी आपल्याला छान माहिती त्यांच्या चित्रपटाबद्दल दिली आहे। तुम्ही देखील आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन त्यांचा चित्रपट नक्कीच बघा। कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, अपडेट राहण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र। हे काय केलंस तू? यालाच प्रेम म्हणतात। आपल्या गावातली राघुमायनाची जोडी, म्या तर विचार करायचो लव बट सिर्फ शहर में होते हैं।